नमस्कार मित्रांनो, कंबळी ह्या मालिकेच्या 10 ऑगस्ट भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार निंगीमुळे गौरी येणार अन्नपूर्णासमोर. ते कसं, चला तर बघूया. ऋषी कंबळीच्या रूममध्ये जातो आणि म्हणतो, इथे तर नाही आहे, ही पळून गेली की काय. तेवढ्यात कंबळी खाली उतरलेली असते आणि पळ काढायला लागते. तेवढ्यात तिला ऋषी बघतो आणि आवाज देतो. कंबळी कंबळी पळत येते आणि म्हणते, सर. तो म्हणतो, अगं कुठे होतीस तू? तुझ्या नावाची अनाऊन्समेंट झाली. कंबळी सांगायला लागते. तो म्हणतो, ठीक आहे, चल आता पटकन. आणि हे काय, तू काही चेंज नाही केलं. तो आता पुन्हा प्राजूला बोलवतो आणि कंबळीला तयार करायला लावतो. ऋषी आता स्टेजवर जातो आणि अनाऊन्स करत असतो. फक्त अनाऊन्स करत नाही तर बोलण्यामध्ये लोकांना गुंगवतो. अनिकाला मात्र खूप मजा येत असते. कामिनीने ते बघितलं, आपलं ध्येय साध्य करायचं असेल तर काही गोष्टी मार्गातून हटवाव्याच लागतात. तेवढ्यात कंबळीची एंट्री होते आणि तिला बघून सगळेच थक्क होतात. अनिकाच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात. ती म्हणते, ही कशी आली? आजी. आजी तर शॉक लागल्यासारखी बघत असते. पण अन्नपूर्णाला मात्र खूप आनंद होतो आणि विशेष म्हणजे कंबळीने जो वेश परिधान केलेला असतो तो बघून तर अन्नपूर्णा खूप खुश होते. आता कंबळीचा डान्स सुरू होतो आणि अन्नपूर्णाचं लक्ष जातं तर तिच्या हातावर एक जन्मखून असते. आता अन्नपूर्णा बारीक बघते आणि म्हणते, राजन बघितलं तू? कंबळीच्या हातावर जन्मखून. राजन म्हणतो, जन्मखून? तो पण बघतो. ती राजन, अशी जन्मखून माझ्या सासूच्या हातावर पण होती आणि मला आठवतं तू बोलला होतास जेव्हा तू तुझ्या मुलीला बघितलं तेव्हा तिच्या हातावर पण जन्मखून होती. राजन म्हणतो, हो आई होती, पण अगं कंबळीच्या हातावर जी खून आहे ती जन्मखून आहे की अशीच आहे? अन्नपूर्णा म्हणते, नाही राजन, गौरी पण सिद्धटेकची, ही मुलगी पण सिद्धटेकची. राजन म्हणतो, ठीक आहे, मी शोधून काढेल. हे सगळं निंगी ऐकत असते कारण निंगी अन्नपूर्णाच्या बाजूलाच बसलेली असते. निंगी अन्नपूर्णा म्हणते, काय हो, तुम्ही जन्मखुनाबद्दल काय बोलत होता? अन्नपूर्णा म्हणते, अगं कंबळीच्या हातावर जी खून आहे ती जन्मखून आहे की काहीतरी वेगळंच? निंगी म्हणते, नाही, ती खून कंबळीच्या जन्मापासूनच आहे. आता मात्र अन्नपूर्णा चांगली शॉक होते आणि म्हणते, राजन, आणि विचारते, काय गं निंगी, कंबळीच्या आईचं नाव गौरी आहे का? निंगी म्हणते, नाही, सरू. अन्नपूर्णा म्हणते, सरू? अगं नीट आठव, गौरी असेल. ती नाही, सरू काकीच आहे. आता कंबळीचा डान्स संपतो आणि टाळ्यांचा एकच कडकडाट होतो. आता अन्नपूर्णा राजन उभा राहतात आणि ते पण टाळ्या वाजवतात. ऋषी आता बक्षीस देण्यासाठी अन्नपूर्णाला स्टेजवर आमंत्रित करतो. तो कंबळीचा डान्स बघून भारावून गेलेला असतो आणि सगळ्यांसमोर भरभरून कौतुक करतो. कंबळी आता अन्नपूर्णाला नमस्कार करते आणि म्हणते, आजी, मी चांगला केला ना हो डान्स? अन्नपूर्णा तिच्या तोंडावरून हात फिरवते आणि म्हणते, हो बाळा, खूप छान केला. आणि कंबळी, आम्हाला वाटलं नाही आमची कंबळी एवढी सुंदर दिसत असेल. आता अन्नपूर्णा तिचं भरभरून कौतुक करत असते आणि हात बघते आणि विचारते, कंबळी, ही खून तुझ्या जन्मापासून आहे? कंबळी म्हणते, होय. अन्नपूर्णा म्हणते, तुझ्या आईचं नाव गौरी आहे? ती म्हणते, नाही, सरोजिनी. अन्नपूर्णा स्माईल करून म्हणते, बरं. ते आता कंबळीला अगदी आनंदात ट्रॉफी देते. अनिकाची मात्र खूप तडफड चालू असते. कामिनी म्हणते, अनिका शांत हो. आता निंगे आणि कंबळी असतात. कंबळी म्हणते, काय गं निंगे, त्या अन्नपूर्णा मॅडम अशा काय विचारत होत्या की तुझ्या आईला गौरी म्हणतात का? निंगी म्हणते, होय गं कंबळे, मी पण माझ्या कानाने ऐकलं, त्या सारखं तुझ्या जन्मखुनाबद्दल बोलत होत्या. कंबळी म्हणते, होय गं, मला पण विचारलं. निंगी म्हणते, कंबळे, त्यांचा आणि माझ्या जन्मखुनाच्या आईला काय संबंध असणार? गौरी करायचे ना? कंबळी स्माईल करून म्हणते, होय. निंगी म्हणते, अगं, मग त्या गौरीबद्दलच बोलत होत्या. कंबळी म्हणते, मी सांगू का त्यांना? निंगी म्हणते, सांग. आता कंबळी पळते तोपर्यंत अन्नपूर्णा निघून गेलेली असते आणि हा भाग इथंच संपतो. धन्यवाद.